श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थे करावया किंकारण. विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तया स्थाना. ऐकोनी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध. आपण सांगत असे विस्तारून गुरुचरित्र पर्यसा. दत्तात्रेय आपण हिंडे तीर्थे हिंडे तयाचे कारण. भक्तजना दीक्षा करणे उपदेशित सेहितार्थ. विशेष तीर्थ आपुले स्थान. गोकर्णी असे शंकर आपण. याची कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तये स्थानी. गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य. एक चित्त करून नेम ऐक शिष्या नामधारका. महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे ऐका. आख्यान असे विशेषा. लंबोदरे प्रतिष्ठिले. पुलस्य ब्राह्मणाची भार्या नामधेयचे कैकया. ईश्वर भक्ती अतिप्रिया. शिव पूजा सर्व काळी. नित्य करी लिंग पूजन. पूजेविन ने घे अन्न. ऐसे क्रमिता एक दिन न मिळे लिंग पूजेसी. व्रतभंग होईल म्हणून मृत्तिकालिंग करुनी. पूजित होती संतोषोनी भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अति क्रूर नाम तया दशाशीर. आला तेथे वेगवत्तर माता दर्शन करावया. नमिता झाला मातेशी पुसे पूजा. काय करसी सांगत असे विस्तारेसी. पूजिते लिंग मृत्तिकेचे. रावण म्हणे जन्मेसी. माझी माता तू म्हणविसी. मृत्तिकेचे लिंग पूजेसी. अभाग्य आपुले म्हणत असे. मागुती म्हणे तियेसी. पूजल्या फळे कायसी. कैकया सांगे पुत्राशी. कैलास पद पाविजे. रावण म्हणे मातेशी. कैलास आणून तुझ पासी. दिले तरी होय कैसी. रायास कावो सांग करीतेसी. ऐसे म्हणत असे रावण माते सवे करी पण. आणि न त्वरित उमारमन कैलासा सहित लंकेसी. पूजा करी ओ स्वस्थ चित्तेसी. मृत्तिकालिंग असे कायसी. म्हणून निघाला त्वरितेसी. मनोवेगे निशाचर. पावला त्वरित शिवपुरासी. शुभ्र पर्वत रम्यासी. धरोनी हालवी क्रोधेसी. 20 बाहू भुजाबळे. आंदोळले कैलास भुवन. उपटीत असे तो रावण. दाही शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे. शिर लावणी पर्वतासी. कर टेकुनी मांडीसी. उचलिता झाला प्राणेसी. पाताळ सप्त आंदोळले. फनाचूक विशेष आपण. कूर्म भ्याला कापून. भयचकित देवगण अमरपूर कापतसे. कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापून. भयचकित गिरजा आपण होऊन गेली शिवापासी. पार्वती विनवी शिवासी. काय झाले कैलासासी. आंदोळत असे भारेसी. पडो पाहते निर्धारी. ईश्वर म्हणे गिरिजेसी. न करी चिंता मानसी. रावण भक्त माझा पर्यसी. खेळत असे भक्तीने. ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरजा नमोनी. रक्ष रक्ष शूलपाने समस्त देवगणांते. ऐकोनी उमेची विनंती. शंकरेचे पिले वामहस्ती. 10 शिरे भुजे विसासहिती. दडपलासे गिरीच्या तळी. चिंता करी मनी बहुत. शिव शिव असे उच्चारित. ध्यातसे स्तोत्र करीत. शरणागता रक्ष म्हणून. त्राही त्राही पिनाकपानी. जगद्रक्षक शिरोमणी. शरण आलो तुझे चरणी. मरण कैसे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती ऐकून त्याची विनंतीचे पिले होते वामहस्ती. काढिले त्वरित कृपेने. सुटला तेथुनी लंकेश्वर. स्तोत्र करतसे अपार. शिर शेदोनी धरले करी. तंतू लाविले निजत्रे. वेद सहस्र एकवचनी. वर्णक्रमाती विस्तारोनी. राम सामवेद अति गायनी. समस्त रागे गातसे. शिर कापून आपुले देखा. यंत्र केले कर कमळिका. शिरा काढून तंतुका. रावणेश्वर गातसे. समयाला पण करी दशा शिरा आपण. प्रातकाळी करी गायन अष्टरागे पर्यसा. ऐसे 36 रागेशी गायन करी सामवेदासी. निर्वाण रूप आहे कैसी. चंद्रमौळीची भक्ती ते. रावणाचे भक्तीसी. प्रसन्न ईश्वर त्वरतेसी. निज रूपे अतिहर्षी. उभा राहिला सन्मुख. पंचवक्त्र त्रिनेत्रेसी. 10 भुजा स्वरूपेसी. उभा रावणे संतोषी. मागवर म्हणतसे. म्हणे रावण शिवासी. काय मागू तुझ पासी. लक्ष्मी आहे माझ्या घरची दासी. 8ही निधी माझे द्वारी. चतुरानन माझा जोशी. 33 कोटी देवहर्षी. सेवा करती अहर्निशी. सूर्यचंद्र वरुण वायू.
अग्नी सारिका सेवा करी, वस्त्रे धुतसे अति कुसरी, यम माझा आज्ञाधारी, निरोपा वेगळा न मारी कवना. इंद्रजिता सारका पुत्र, कुंभकर्णा सारिका भ्रात्र, स्थान माझे समुद्रात, कामधेनू माझ्या घरी, सहस्र कोटी आयुष्य मज समान नाही दुजा, आलो असे याची काजा, कैलास नेईन लंकेशी, व्रत असे जननीसी, नित्य पूजावे तुम्हासी, मनोरथ पुरवावे भक्तीसी, कृपामूर्ती दातारा, ईश्वर म्हणे रावणाशी, जरी छाड असेल पूजेसी, काय करशी कैलासासी, आत्मलिंग देईन तूज, जे जे मनीची वासना पुरेल असे जाना, लिंग असे माझा प्राणा, म्हणून दिले रावणासी, पूजा करी वेळ तिन्ही, अष्टोत्तर शत जप करोनी, रुद्राभिषेके करोनी, पूजा करी एकचित्ते, वर्षे 3 जरी पूजिसी तुझे, तूची माझे स्वरूप होशी, जे जे मनी इच्छिसी, पावतसी त्वरित उधारी, हे लिंग असेल जयापाशी, मृत्यू नाही पर्यसी, दर्शन मात्रे 6 दोषी, त्वरित जातील उधारी, ठेवू नको भूमीवरी, जोवरी पाविजे तुझी नगरी, 3 वर्ष पूजा करी, तूची ईश्वर होशील. इतुके होता अवसर, नारद होता ऋषेश्वर, निघोनी गेला वेगे सत्वर, अमरपुरी इंद्रभोना, नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्त चित्ते बैसलासी, अमरत्व दिदले रावणासी, लक्ष्मी गेली आजी तुमची, चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंगे दिदले कर्पूर गौर, आणि दिदला असे वर, तूची ईश्वर होशील. 3 वर्षे 3 पूजिली असी, तूची माझे स्वरूप होसी, तुझी नगरीच कैलासी, मृत्यू नव्हे कधी तुझ, ऐसा वर लादूनी, रावण गेला संतोषने, 33 कोटी देव कोठूनी, सुटतील आता तुम्हासी, ऐसे वचन ऐकोनी, इंद्र भ्याला कापोनी, नारदासी विनवी कर जोडूनी, काय करावे म्हणतसे, नारद म्हणे इंद्रासी, उपाव करावे त्वरितेसी, जावे तुम्ही ब्रह्मयापासी, तो यासी उपाय करील. इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोका त्वरित, विस्तारोनी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी, ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी, जावे त्वरित वैकुंठासी, दैत्यावरी ऋषिकेशी, उपाय करील निर्धारी, वीरींची म्हणे विष्णूसी, प्रतिकार करा वेगेसी, कारणे असे तुम्हासी, राम अवतारी पर्यसा, ऐसे विनवी चतुरानन, तव श्री विष्णू म्हणे कापोन, कार्य नासिले म्हणून, निघाला झडकरी कैलासासी, विष्णू आला ईश्वरापासी, म्हणे शंकरा काय करसी, प्राणलिंग रावणासी, देणे काय कारण तुम्हा, ईश्वर म्हणे विष्णूशी, तुष्टलो त्यांचे भक्तीसी, विसर पडला आम्हासी, संतोषोनी दिदले प्राणलिंग, आपुले शिर छेदोन देखा, विना केला स्वहस्तिका, सप्तस्वरे वेदाधिका, गायन केले भक्तीने, जरी मागता पार्वतीसी, देतो सत्य परेसी, भोली पडली भक्तीसी, लिंग नेने प्राण माझे, विष्णू म्हणे विमाकांत, तुम्ही ऐसे वर देता, आम्हासी छायास होता बहुता, दैत्य उन्मत होता ती, देवद्विजादी लोकांशी पीडा करता ती बहुवसी, याची कारणे आपणासी, अवतार घेणे घडते देखा, कधी दिदले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी, शंकर म्हणे विष्णूसी, 5 घटी झाल्या देखा, ऐकताची शिववचन, केला उपाय नारायण, चक्र पाठविले सुदर्शन, सूर्य आड व्हावयासी, बोलावनी नारदाशी, सांगत असे ऋषिकेशी, तुम्ही जावे त्वरितेसी, जातो लंकेसी रावण, मार्गी जाऊनी त्यासी, विलंब करा पर्यसी, जाऊ न द्यावे लंकेसी, त्वरित जावे म्हणतसे, चक्र झाले सूर्याआड, स्नान संध्या रावणा छाड, तुम्ही जाऊन या दृढ, विलंब करावा तयासी, ऐसे ऐकून या श्री विष्णूच्या बोला, नारद मुनी त्वरित गेला, मनोवेगे पावला, मार्गक्रमिता लंकानाथ, नारदा ते पाठवूने, विष्णू विचारी आपले मनी, गणेश्वरा ते विनवनी, पाठवू म्हणे विघ्नासी, बोलावनी गणेशासी, सांगे विष्णू पर्यसी, कैसा रावण तुझसी, सदा उपेक्षित, बाळकपणे तू जावे, शिष्य रूपे करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी, संध्यासमयी तुझे हाती, लिंग देन विश्वासरिती, तुवा ठेवावे क्षिती, लिंग राहील तेथेची, गेला होता नारद पुढे, ब्रह्म ऋषी महात्म्य गाडे, उभा ठेला रावणा पुढे, म्हणे कोठुनी आलासी,
रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी. केले उत्कृष्ट तपासी, संतोष विलेप चंद्रमौळी. प्रसन्न होऊनी आम्हासी, लिंग दिदले पर्यसी. आणिक सांगितले संतोषी, लिंग महिमा पार. नारद म्हणे लंकानाथा, दैव अधिक तुझे आता. लिंग लादलाशी अमृता, जाणो आम्ही अद्यंत. लिंग महिमा एककानी, जे पूजितील वर्ष तिन्ही. तेची ईश्वर होतील निर्गुणी, वरद मूर्ती तोची होय. लिंग असे जयस्थानी, तेची कैलास असे जाणी. महत्व होते याची गुणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरांशी. असे अनिक अपार महिमा, सांगे नैका एक नेमा. रावण म्हणे कार्य आम्हा, जावे त्वरित लंकेशी. म्हणून निघाला महाबळी, नारद म्हणे तयेवेळी. सूर्यास्तमान आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणासी. सहस्रवेद आचरसी, संध्याकाळी मार्ग क्रमिसी. वाटेस होईल तुझ निशी, संध्यालोप होईल. आम्ही जाऊ संध्यावदनाशी, म्हणून नारद विनयसी. पुसोनिया रावणासी, गेला नदी तीरा नारद. रावण चिंती मानसी, व्रतभंग होईल आपणासी. संध्या करावी त्रिकाळेसी, संदेह घडला म्हणतसे. ईश्वर सांगितले आपणासी, लिंग न ठेवावे भूमीसी. संध्या समय झाला निशी, काय करू म्हणतसे. तव देखिला ब्रह्मचारी, अति सुंदर बाळका बरी. हिंडत असे नदी तीरे, देखिले रावणे तयेवेळी. हा सोनिया लंकेश्वर, लोभे धरला त्याचा कर. सांग बाळा कवनाचा कुमार, प्रतिभावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमचा पिता काय पुससी. जटाधारी भस्मांगेसी, रुद्राक्षमाळा असे देखा. शंकर म्हणती तयासी, भिक्षा मागे अहर्निशी. वृषभारूढ उमासरशी, जननी माझी जगन्माता. इतके ऐकून लंकानाथ, त्या बाळका ते संभोखित. लिंग धरे असे म्हणत, संध्या करीन तव वरी. बाळक विनवी तयासी, न धरी लिंग पर्यसी. ब्रह्मचारी आपण अरण्यवासी, उपद्रवू नको म्हणतसे. तुझे लिंग जसे असे जड, आपण बाळक असे वेड. न घे लिंग जाऊ दे सोड, धर्म घडेल तुम्हासी. नाना परी संभोगित, लिंग देत लंकानाथ. संध्या करण्या आपण त्वरित, समुद्र तीरी बैसला. ब्रह्मचारी थडीसी, उभा विनवितसे रावणासी. जड झाले आपणासी, ठेवीन त्वरित भूमीवरी. वेळ तीन पर्यसी, बोलावीन तुम्हासी. वेळ लागेल्या पर्यसी, ठेवीन आपण भूमीवरी. ऐसा निर्धार करून उभा गणेश लिंग धरून. समस्त देव विमानी बैसोनी, पाहती कौतुक. अर्ध्य समय रावणासी, बोलावी गणेश पर्यसी. जड झाले आपणासी, लिंग घे गातसे. न्यासपूर्वक अर्धे देखा, रावण करतो अतिविवेका. हाती दाखवितो बाळका, येतो राहे म्हणून. आणि एक क्षण पावन, गणेश बोले वेळ दोन्ही. जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणतसे. न ये रावण ध्यानस्थ, गणेशासे विचारित. समस्त देव साक्षी करीत, लिंग ठेविले भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरोनी, लिंग ठेविले स्थापुनी. संतोष झाला गगनी, पुष्पे वर्तती सुरवर. अर्ध्य देवनी लंकेश्वर, निघोनी आला सत्वर. मग लिंग देखिले भूमीवर, मनी विकळ झाला. आवेशोनी रावण देखा, ठोसे मारी गणनायका. हास्यवदने रडे तो देखा, भूमीवरी लोळतसे. म्हणे माझ्या पितयासी, सांगेनाता त्वरितसे. का मारिले बाळकासी, म्हणून निघाला रडत देखा. मग तो रावण काय करी, लिंग धरुनी दृढ करी. उचलू गेला नाना परी, भूमी सहित हालतसे. कापे धरणी तयावेळी, रावण उचली महाबळी. न ये लिंगशी राफळी, महाबळी राहिला. नाम पावले याची कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे. मुरडोनी ओढिता रावणे, गोकर्णाकार झाले देखा. ऐसे ऐकुनी लंकानाथ, गेला मागुती तप करीत. ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र, समस्त देव तेथे आले. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ. श्री नृसिंह सरस्वती स्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंगस्थापनम. नाम षष्ठोध्याय गोडहा. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 109.